आपण मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या पक्षाचे माजी या ठिकाणी आमदार आहेत, त्यासोबतच या ठिकाणी महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते या पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि काही आरोप ते या ठिकाणी करतात। नक्की काय आरोप आहे आपण त्यांच्याकडून ऐकूया। सर, काय नक्की आरोप आहे? या ठिकाणी तुम्ही मोठ्या संख्येने जमलेला आहात, काय पोलिसांची चर्चा केलेली आहे? मला आत्ता एवढ्यातच मोबाईलवर मेसेज आला की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या वतीने आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नामदार राहुल नार्वेकर, जे गेली साधारणतः 10-12 दिवस सातत्यानं मतदारसंघामध्ये प्रचार करीत फिरत आहेत, त्यांच्याही वतीने सेंट जॉर्ज हॉस्पिटल या वसाहतीत पैसे वाटले जात होते। याच मतदारसंघातील आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार, अन्य शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार सौ सुजाता दिग्विजय सानप, या पक्षाचे नेते, विभाग अधिकारी विभाग प्रमुख गणेशजी सानपही तिथे होते। त्यांना कळाल्यानंतर ते त्या ठिकाणी गेले। त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फ्लाइंग स्क्वॉड इलेक्शन डिपार्टमेंटला कळवलं। ते आले आणि तोपर्यंत तिथे जी गाडी होती त्या गाडीतून 2 इसम पळाले, ज्यांना गणेशजी ओळखतायत। आणि मग तिथे तो मनुष्य सापडला, त्याला पकडलं, पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशनला आणलं असताना त्याच्याकडे पैसे, रोख रक्कम अधिक एक यादी, जी यादी ज्याच्यामध्ये मतदारांची नावं आणि मतदारांच्या नावापुढे एका कुटुंबात किती मतदार आहेत अशी सगळी विगतवारी यादी त्याच्या हातात सापडली। आणि उदाहरणार्थ तुमच्या ह्याच्यात लक्षात येईल ती, ह्याच्यावर ते फोटो काढलेले आहेत, ही सगळी ते वाटप करीत होते। आणि ज्या इसमाला इथे पकडले तो इसम हा विधानसभेचे अध्यक्ष यांच्याबरोबर गेल्या 8-10 दिवसापासून सातत्याने फिरतोय, हा त्याचा फोटो याला पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीवरून आणलेला आहे। हा विधानसभेचे अध्यक्ष नामदार राहुलजी नार्वेकर यांच्याबरोबर आहे। हा ढळढळीत पुरावा आहे। कोण आहे हा तरुण? कोण आहे? काय नाव आहे त्याचं? आता नाव मी संकेत कोळी। मी आता जस्ट विचारलं, मित्र आपण राहायला कुठे? तो म्हणजे उरणला। मग उरणचा तरुण सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या वसाहतीमध्ये, मी समजू शकतो हॉस्पिटलमध्ये आला तो रुग्णाचे नातेवाईक विचारपूस करा, पण तिथून काही मीटर आतमध्ये वसाहत आहे, वसाहतीमध्ये घराघरामध्ये जाऊन पैसे, हाच प्रकार गेल्या 3 दिवसापासून कुलाबा येथे सुंदर नगरी, आझाद नगरी या ठिकाणी हळदी कुंकवाच्या नावाखाली साड्या आणि साड्यांमध्ये 1000 रुपये 2000 रुपये या हळदी कुंकवाच्या नावाने हे राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्या पुढाकाराने, यांच्या कल्पनेनुसार तिथले या विभागातले उमेदवार आणि त्यांचे सहकारी वाटप करतात। आम्ही म्हटलं चला, आम्हाला आमच्या विभागातलं वातावरण दूषित करायचं नव्हतं, गढूळ करायचं नव्हतं, आम्हाला वातावरण टेन्स करायचं नव्हतं, म्हणून आम्ही शांत होतो। पण आता घराघरात जाऊन पैसे वाटू लागले। गणेशजी सानप माजी नगरसेवक, शिंदे शिवसेनेच्या वतीनं ते निवडणुकीमध्ये आहेत, त्यांनी पकडले। नक्की आपण पाहिलं तर या ठिकाणी आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, काय तुम्ही पाहिलं? नक्की कुठे गाडी पकडली, कितीची वेळ होती आणि गाडीमध्ये कोण कोण होतं? नाही बघा, कमीत कमी 1 तास झाला आणि तिथे मी गेलो तेव्हा ती गाडी निघत होती आणि मग तिला पुढं ओव्हरटेक करून ती गाडी आम्ही थांबवली। आणि तुम्हाला जातं साहेबांनी सांगितलं हे पैसे वाटण्याचं काम चाललं आहे खुलेआम, आणि त्यांची वहिनी उभी आहे, ती आरशीचं नाव आहे, 26मध्ये ती पहिला नगरसेवक होत्या, त्या आता इथे 25 उभ्या आहेत। राहुल नार्वेकर स्वतः माहिती ते विसरलेत की ते आमदार आहेत,
ते महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष आहे, ते घराघरात जाऊन स्वतः प्रचार करतात. म्हणजे एवढी परिस्थिती ह्या अध्यक्षांची आली आहे. त्यामुळे हे आता ते तर ठीक आहे, ते तर प्रचार करू शकतो कोण, तो लोकशाहीने तो अधिकार दिला आहे. उमेदवाराकडून हे पैसे वाटले जात होते, काय तुम्हाला याच्यामध्ये पुरावे आहेत ते मिळाले आहेत का? काय तुमच्या हातामध्ये त्यांच्याकडून काय मिळालं? साहेब 2 मिनिटांमध्ये तुम्हाला फोटो दाखवला, तुम्हाला लिस्ट दाखवली, हे पुरावे नाही तर काय नाही, सगळे पुरावे पॉलिटिशियनला जमा आहे हो सर. आणि तुमचे लाईव्ह चालू असेल तर तुम्हाला जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला कळत असेल हे. पुन्हा एकदा पुन्हा कसं हे तर तुम्हाला पुरावे आहेत हे पुन्हा बघा. एकदा पहा, हा संशयित म्हणून जो इसम पोलीस स्टेशनमध्ये आहे, तो इसम हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष नामदार राहुल नार्वेकरांच्या बरोबर छातीला पक्षाचा बिल्ला लावून अध्यक्ष विधानसभेचे संविधानिक पदावर आरूढ असलेले ह्या मतदारसंघामध्ये पक्षाचा प्रचार करीत असताना, पैसे वाटत असताना संबंधित संशयित त्यांच्याबरोबर आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन पुरावा काय हवा? स्टेशनमध्ये तुम्ही गेलात, काय नक्की पोलिसांशी बोलणं झालंय, काय नक्की पोलिसांनी म्हटलेलं आहे, काय कारवाई संदर्भात काही बोलणं झालं? नाही, पोलीस आता सांगतात की आम्ही त्याच्यावर FIR घेतोय, आम्ही चौकशी करतोय. त्यांना जेवढे जे पुरावे आहेत, ती गाडी, तो इसम, सगळे डॉक्युमेंट, हे फोटो सगळे त्यांच्याकडे आता जमा आहेत. आणि पोलीस बोलले आम्ही त्याच्यावर FIR घेतोय, पण ह्याची चौकशी आज त्यांचा वॉर्डाध्यक्ष इथे येतो कॅबिनेटमध्ये. तुम्ही बघा ना, उद्या CCTV तुम्ही जाल, त्यांचा वॉर्डाध्यक्ष इथे, ह्याचा अर्थ काय होतो? BJPचा नार्वेकरांचा 225 वॉर्डाध्यक्ष इथे येतो, ह्याचा काय संबंध आला? त्यांचा काय संबंध नसेल तर उद्या बोलता आमचा काही संबंध नाही, असे कुठले कार्यकर्ते, पण त्याचा वॉर्डाध्यक्ष येतोय. पाहिजे तुम्ही CCTV काढून बघू शकताय तुम्ही. कोण आहे वॉर्ड अध्यक्ष? असं आहे की या ठिकाणी हा प्रकार घडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते, काही शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले असता पोलिसांनी यांना पोलीस स्टेशनच्या आतमध्ये येण्याकरता मज्जाव केला, अडकाटी केली, इथे येऊ नका, चला बाहेर, चला बाहेर. आणि त्याच वेळेला एक, मला माहिती नाही आता ते वार्ड अध्यक्ष आहेत की नाही, नामे उज्ज्वल कोळी, छातीवर कमळाच्या फुलाचं चिन्ह लावलेलं, ते आतमध्ये जात आहेत. संशयित आरोपीच्या खांद्यावर हात ठेवून ते आत जात आहेत. आम्हाला जेव्हा कळलं, आम्ही इथे आलो, थोडंसं विचारणा केली, पाय लावून छू. या ठिकाणी 2 नावं त्यांना सांगतायत की भैरूलाल चौधरी ना, भैरूलाल चौधरी आणि वीरेंद्र, लोक सांगतात आता ते अशी चौधरी होता तिकडे, भैरूलाल चौधरी, तो स्पॉटवरती मीच बघितला. हां, हे पळालेले आहेत. आमची मागणी एकच आहे की त्यांना बोलवावं, अटक करावी आणि गुन्हा दाखल करावा. आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे जे पैसे वाटपाचा आरोप आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि माता रमाबाई आंबेडकर पोलीस मार्गावर या ठिकाणी आहेत, हा संपूर्ण प्रकरण आहे ते आलेलं आहे. परंतु या ठिकाणी पाहायचं झालं तर दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी ते उपस्थित आहेत. या ठिकाणी कारवाईची मागणी आहे ती केलेली आहे. राहुल नार्वेकर यांचा हा जो व्यक्ती आहे तो संबंधित असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, आरोप करण्यात आलेला आहे. पोलीस काय कारवाई करतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. समित गजनेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.